आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, मागील भागापासून आपण काष्ठशिल्पकार अशोक जाधव सर यांच्याशी बातचीत करत आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग. आता मी कधी काष्ठशिल्प तयार करायचं म्हणून झाड कोणतं तोडत नाही किंवा फांदी पण तोडत नाही. बरं. माझ्या काष्ठशिल्प मी शोधतो कशी, तर कुठेही बाहेर अशी जे घार कशी आकाशातून फिरत असते आणि परंतु ते जमिनीला सावध शोधत असते, तसं माझी नजर मी कुठेही गेलो तर अशी फिरत असते सगळीकडे. कुठं म्हणजे तिथं उकिरडा असला तरी एखादं लाकूड जर पडलं असेल तर मी आवर्जून बघत असतो त्या कलाकृतीत काय दिसतं. आणि अशी बरेच माझ्या काष्ठशिल्पांचे किस्से आहेत. मी माझ्या काष्ठशिल्पांची जन्मकथा म्हणून प्रत्येक काष्ठशिल्पावर लिहित पण असतोय. अरे वा. मला कोल्हापूरला जायचं होतं, महत्त्वाचं काम होतं माझं. आणि मी प्रवास करत असताना एका वडाच्या झाडाखाली एक फांदी मोडून पडलेली होती पावसाळ्यामध्ये आणि ती वाळलेली होती, खूप दिवस झालं होतं. आणि मी ती पाहिली, पण मला कोल्हापूरला महत्त्वाचं काम होतं म्हणून पोचायचं होतं. पण आणि एक डोक्यात आलं की जर आपण आळस केला किंवा गेलो हे टाळून, तर परत जर ते लाकूड कोण तर घेऊन गेलं तर मला कलाकृती जर चांगली असेल तर मिळणार नाही. म्हणून मी पुढे गेलो, आणखी मागं आलं आणि त्याचं निरीक्षण केलं. तर मला त्यामध्ये पहिल्यांदा असं विंचवाचा आकार दिसला. ते लाकूड माझे विद्यार्थी तिथंच राहत असल्यामुळे त्यांच्याकडून मी ते कुऱ्हाड वगैरे घेतली, तेवढाच भाग कट केला आणि ठेवला. काही दिवस ते ऑब्झर्वच करत राहिलो. माझ्या अंगणामध्ये ते लाकूड टाकलेलं होतं, ते निरीक्षण करत राहिलो की फक्त नसता एक आकारच नाही तर त्यामधनं काहीतरी विचार पण गेला पाहिजे. मग तो आकार काय करूया, मग विंचवाचं, मग इंगळी. मग इंगळी म्हणजे परत असं की ती स्त्रीलिंगी, मग एक शरीर स्त्री आणि एक हिचं इंगळीचं. समजा एखादी स्त्री प्रेम करत असेल आणि तिनं जर त्या प्रेम करताना धोका दिला, इश्क्याची इंगळी डसली, तसं त्याचं एक हे बनवलं त्या काष्ठशिल्पात. विषय असा की इंगळी स्त्री, ज्यावेळी तुम्ही तिला काहीतरी डिवचाल किंवा तुम्ही तिला त्रास द्याल, त्यावेळी तुम्हाला डंक मारला तर तो असह्य होत. अशा पद्धतीनं ते काष्ठशिल्प खूप सुंदर झालेलं आहे. दुसरं एक आहे, लाकडाच्या मशनीवरती ते पडलेलं लाकूड होतं. सगळ्यात कमी वेळेत झालेलं माझं ते काष्ठशिल्प. म्हणजे कांगारूच्या पोटात कसं पिल्लू असतं तसं सेम मोराचं आहे. मोठा मोर आहे, डोक्यावरती तुरा आहे, मागं पिसारा असा आहे आणि बरोबर त्याच्या पोटामध्ये कांगारूचं पिल्लू असतं, तसंच सेम एक मोराचं पिल्लू त्याच्यावरती आहे. म्हणजे त्याच्या पण डोक्यावर तुरा आहे. हो का? एवढं खूप सुंदर आहे. फक्त मी त्याची साल काढली, तुरा आणि चोच एवढंच बनवलं आणि त्याला बेस वगैरे काय द्यायला लागलं नाही. एवढं सुंदर कलाकृती झाल्यात. आता ती कलाकृती मी जरी विकायला तरी मला ती लाखो रुपये मिळतील. आता तुम्ही म्हणणार हे लाखो रुपये कसे काय मिळतील, तर बरेच असे लोक आहेत कलाप्रेमी की त्यांना माझ्या घरात आहे तशी कलाकृती इतरांच्यात नसायला पाहिजे किंवा नसली पाहिजे अशा विचाराचे पण आहेत. म्हणून त्या कलाकृत्या, कारण हे निसर्गात घडलेलं आहे. बरोबर आहे. आणि ते कुठल्या मशीनमधून केलेलं नाही, तर ते परत तसं मिळणार नाही आकार. दुसरा एक माझ्याकडे उंदीर आहे. तो उंदीर एवढा मोठा आहे की 2.5-3 फुटाचा मोठा आहे, पण सागाचं लाकूड आहे ते. अच्छा. हां. आणि तो बुंदा आहे असा याचा. आणि जसं गणपतपुळ्याला मंदिराच्या समोर एक उंदराचं मुशाचं जे शिल्प आहे तसंच, परंतु त्याची शेपूट आहे ती बाजूला अशी लांब आहे. जर समजा तसंच शिल्प करायचं असेल तर तुम्हाला अखंड ह्याच्यात कोरायचं असेल तर तेवढा मोठा साग भेटणार नाही. बरोबर. मग तुम्हाला जोडून करावं लागेल. परंतु माझा हा अखंड आहे, नॅचरल आहे. हा कुठे मिळाला तुम्हाला? हा मला तुरुकवाडीच्या ठिकाणी असंच तिथंच एक म्हणजे मुरुम वगैरे काढलेला होता आणि त्या शेतामध्ये ते एक हे पडलेलं होतं, त्याच्या आजूबाजूचं हे पेटवलेलं होती घाण आणि त्यामुळे ते पण लाकूड जळालेलं होतं. पण ते बघितल्यानंतर लगेच लक्षात येतं. आता असं झालं की कुठेही काय जरी बघितलं तरी लगेच क्लिक होतं, ह्यात हा आकार आहे. म्हणजे ह्यासाठी मी काय करतो, माझ्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शन करत असतो. म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 25-30 प्रदर्शन झाले. पण याचं मला
एक चांगला अनुभव यायला लागला की ज्यांनी बघितलं हे माझी प्रदर्शन आहे, ही काष्ठशिल्प, की ते लोकांच्यातली पण विध्वंसक वृत्ती जाऊन शोधक वृत्ती सुरू होती. सर आम्हाला ह्या लाकडात हे दिसतंय. आणि अशी पण लोक सांगतात की हां हे सर, किंवा मुलं पण येतात, सर मला ह्या लाकडात हे दिसतंय. म्हणजे त्याची शोधक वृत्ती सुरू होते. हे एक चांगला फायदा माझा होतो. तुमच्याकडून प्रेरणा घेऊन मुलं ते बघायला शिकतात. त्यामध्ये अगदी म्हणजे बरोबर, कलाकाराची नजर तयार होती अगदी हळूहळू. बरोबर. जो गणपतीपुळेचा उंदीर आहे तो असा 2 पायावरती हा, उभा आहे मागच्या. आणि पुढं दोन्ही हातामध्ये उभा त्यानं आहे. मोदक घेतलेला आहे अगदी बरोबर. आणि तो गणपतीकडे तोंड करून उभा आहे. मग त्या तसा शेप शेपमध्ये आहे, मागच्या पायावरतीच बसलेला आहे. फक्त त्याचे 2 हात पुढे नाहीत, फक्त तोंड आहे. अच्छा, म्हणजे शेवटी निसर्ग नैसर्गिक आहे, आहे, पण मी त्याला जोड काही दिलेला नाही, आहे तसंच ठेवलेलं आणि आहे. त्याची सेफ्टी एवढी भारी आहे, रिदम तिला सेफ्टीचा एकदम सुंदर आहे ते. अरे वा. म्हणजे असे नुसतीच शिल्प बनवत नाही तर त्याच्या मागे एक छोटीशी कहाणी पण तयार होती प्रत्येक शिल्पाच्या मागे. खरं तर एक काष्ठशिल्प जंतर मंतरवरती अण्णांचं उपोषण चालू होतं. त्याच वेळी एक निलगिरीचं लाकूड माझ्या चुलत्यांच्या अंगणातलं पडलेलं होतं आणि त्याला कट करून ठेवलेला होता. त्यातला एक पीस असा होता की ते पूर्ण असं गणपतीचं आणि वरती डोक्यावरती ते बघितलं तर, कारण कट केलेलं होतं, मग त्याला मी टोपीचा शेप दिला आणि अगदी सोंड वगैरे, एका बाजूला एक कान आहे गणपती सारखा. मग अण्णांच्या त्या उपोषणाला, त्या कामासाठी आपला एक कलावंत म्हणून एक सहभाग म्हणून मी अण्णा हजारे असं टोपीवरती लिहून तो अण्णांसाठी एक हे केलेलं होतं. अच्छा. आणि दैनिकनी पूर्ण महाराष्ट्रभर पहिल्या पेजवरती ते छापलं होतं. गांधी टोपी गांधी टोपी घातलेला गणपती. म्हणजे प्रसंगानुरूप सुद्धा तुम्हाला काष्ठशिल्प भेटतात असं म्हणायला हरकत नाही. दुसरा एक माझा असंच मित्र लाकूड फोडत असताना लाकडाची एक ढपली उडली आणि तो घेऊन आला. त्यात मी एक लहानसा म्हणजे श्रीकृष्ण टाईप एक गणपती आहे, छोटासा, एक दंतच आहे, परंतु त्याचा नाजूक असणारा लहानपणीचा श्रीकृष्ण जसं खट्याळ, बाळकृष्ण खट्याळ जसा आहे, पण हा गणपती आहे छोटासा. बर. तो खूप सुंदर आहे. खट्याळ गणपती आहे, म्हणजे बाल गणेश मिळाला असं म्हणायला. असे किती शिल्प बनवली सर तुम्ही काष्ठशिल्प? आता एक 100च्या दरम्यान असतील, पण सगळे असे युनिक आहेत. तुम्हाला जर बघितल्यानंतर लक्षात येईल मी की असाच एक प्रसंग सांगतो तुम्हाला की अण्णांचा दौरा आपला सांगली जिल्ह्यात होता. शिराळ्याला एक कार्यक्रम होता, तो संपवून ते जाणार होते आणि माझं प्रदर्शन शिराळा येथील वाचनालयाने आमच्या घेतलेलं होतं. मग अण्णांना आम्ही गेस्ट हाऊसला भेटलो. अण्णा माझं प्रदर्शन सुरू आहे, तुम्ही यायला. ते म्हणले बाळ मला आत्ता शक्य नाही, मी कधी आलो नंतर की मी तुझ्याकडे येऊन जाईन. तर म्हटलं बघा वेळ असेल तर नक्की तुम्ही. तर म्हटले आधी बरेच वेळ नाही म्हटले, पण नंतर म्हटले ठीक आहे, मी 2-3 मिनटं येऊन जाईन. आणि त्यानंतर अण्णा आले. अण्णांना कधी पाऊण तास गेलं हे कळालं नाही माझं, आणि स्वतः बसले तिथं आणि त्याने खूप एक पेज मला अभिप्राय लिहून दिला आहे त्यांच्या हस्ताक्षरात. याच्यापेक्षा अजून काय आपलं भाग्य असतं. आपल्या कलेला चांगली दाद मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्या नक्कीच तुम्ही जतन करून ठेवल्या असणार आहेत. आणि अजूनही तुम्ही ज्या कलाकृती बनवाल त्यांनाही दाद मिळतच जाईल नक्कीच. पण मला सांगा, ह्या कलाकृती बनवताना मग त्या लाकडांना पॉलिश करणं वगैरे हे प्रकार तुम्ही करता का नाही? का आहे तसं त्याला सॉफ्ट करणं, काही अजून तुम्ही त्याच्यावरती प्रक्रिया करता का थोडीफार? नाही, काष्ठशिल्प तयार केल्यानंतर मी पॉलिश करतोय. कारण तसंच जर ठेवलं तर मला एक अनुभव यायला लागला की आपल्या वातावरणामुळं त्याला काही दिवसात कीड पकडते, परंतु त्याला जर पॉलिश किंवा पेंट केला तर ते लाकूड सुरक्षित राहते, असा अनुभव मला आलेला आहे. त्याचं जास्त दिवस लाईफ वाढतं. अगदी बरोबर. म्हणजे कीड त्याला पकडत नाही. ते वरच्या आवरण जे आहे, समजा केमिकल किंवा त्या आलेला त्या लाकडाला टणकपणा, याच्यामुळे ते शक्यतो कीड पकडत नाही. आणि त्यामुळं त्याच्यामधल्या जे आकार आहेत ते पण जास्त स्पष्ट होत असतील ना पॉलिश केल्यामुळं? कसं आहे, म्हणजे लाकडामध्ये आकार आहेच, फक्त त्याला कल्पकतेची जोड देऊन नको आहे ते भाग काढून टाकायचा आणि तो आकार ठेवायचा आणि त्याला पॉलिश करून टाकायचं. बरं, की कलाकृती झाली तयार झाली. मग असं काही कधी तुम्ही केलंय का की याच्या शोधार्थच तुम्ही भटकंती केलेली आहे? नाही, म्हणजे कसं आहे, मी कधी माझी सवय कसं घार जसं आकाशात फिरताना आपलं सावध शोधत असते ना, तसं माझी नजर सतत मी प्रवास करताना पण माझं लक्ष असतं. असे कितीतरी लाकडं आहेत की मी पुढे गेलोय किंवा फोटोग्राफी पण करताना एखादा प्रसंग मी पटकन तिथंच थांबतो आणि तो प्रसंग टिपा. कारण एकदा ती वेळ गेली ना, परत आपणाला
कधी तू फोटो असेल किंवा ती कलाकृती असेल नक्की, नग- नक्की. अगदी मिळणार खरं. नाही. अगदी खरं आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळा असं असतं की त्यावेळी आपण त्याचा फायदा केलाच पाहिजे. वेळेचं महत्व जाणलं वेळेचं महत्व पाहिजे आहे. अगदी बरोबर. आणि वस्तूंचंही महत्व जाणलं अगदी पाहिजे. बरोबर. जी वस्तू आपल्याला त्याच्यातून कलाकृती निर्माण करायची आहे ती जर दिसती तर दिसताक्षणी ती ग्रॅब करून टाकायची. आता एक प्रसंग सांगतो, दुसरा आहे. आता सध्या सर्वत्र शालेय पोषण आहार शिजवतो. हो हो हो. मग मी शाहूवाडीला होतो, मलकापूरला. हं. तर तिथं एक आपलं मगासपासून मी बऱ्याच वेळा सांगितलं की आपल्या ते गोष्ट भाग्यात पण असावे. आपण म्हणून ओरबडून घेण्यापेक्षा आपल्या भाग्यात असेल तर ती मिळते आपणाला. आपोआपच हा, येते. अगदी बरोबर. तर ते जेवण बनवत असताना एक लाकूड ते जळलेलं होतं हं. आणि बरोबर जेवण शिजवून झालेलं नंतर ते लाकूड विझवून ठेवलेलं होतं. हं, हं, हं. आणि त्याच काळात मी एक मुलाखत एका कलावंताचे ऐकत होतो की जे तुम्हाला संचित आहे, हं. जे तुमच्या भाग्यात आहे. मी म्हटलं 22 वर्षे एकसारखा एकदम माझ्या क्षेत्रात वरच्या लेवलला होतो, पण आता माझा तो काळ ओसरता आहे. उतरता हा, काळ. उतरता काळ आहे. हं, हं. परंतु जे मला मिळायचं ते मिळालं. हं. आणि नेमकं त्याच वेळी एक मुलगी आली की सर तुम्हाला खाली बोलवलंय, तिथं एक लाकूड काहीतरी आहे. हं. आणि मी गेलो, ते लाकूड बघितलं हं. आणि घेऊन आलो. पहिल्यांदा वाटलं माशाचा आकार आहे, त्यात माशाचा आकार करू आपण. हं. पण माझ्या आधीच माशाचा आकार होता. ठीक आहे म्हटलं, आता आपल्याला वेगळं काहीतरी. मग थोडासा आणखी वेगळ्या पद्धतीने विचार करत गेलो तर तो विमानाचा आकार आहे. आणि एवढा भारी आहे तो. विमान लँडिंग केल्यानंतर विमानाचं तोंड पुढचं असं उंच असतं, तो मागं थोडंसं तिरकं आणि त्यांचं असणाऱ्या बाजूचे पंखे वगैरे अशा पद्धतीचं. आणि मी एक विचार करायला लागलो की हे लाकूड जर अजून जळलं असतं तर विमानाचं जे पुढचा भाग आहे, तोंड आहे, ते झालं नसतं. नक्कीच. किंवा बाजूच्या फांद्या जरी जळल्या असत्या हं. तरी ते झालं नसतं. किंवा मागचा जो भाग असतो विमानाचा, वरती आणि मागं असा, तो जरी जळला असता तरी झालं नसतं. म्हणजे परमेश्वरानं आपल्या भाग्यात जे ठेवलं ते मिळणार आहे. ती प्रक्रिया तिथंच तिथंच थांबली. हा. हां. आणि जर समजा ते स्वयंपाक कच्चा राहिला असता आणि त्यांनी ते पेटत ठेवलं असतं तर त्या लाकडाचं काय असं जळणच झालं असतं. दळण. पण आज ती कलाकृती झाली. क्या बात. याचा अर्थ की ती कलाकृती होणारच होती. होणारच होती, ती जन्माला येणारच होती होती. आणि तिचा जन्म तुमच्या हातून लिहिलेलाच होता असं तुम्ही समजता. खूप छान गोष्ट आहे. तुम्ही आपल्या कलेमध्ये सुद्धा सौंदर्य शोधता अजून, आणि त्या कलेशी तुम्ही खूप संवेदनशीलतेनं जोडलेले आहात. अगदी बरोबर. प्रत्येक कलाकृती पाठीमागं काहीतरी तुमच्या भावना आहेत आणि त्यामुळेच ती सुंदर होती खरं तर. मी आजही चांगला किंवा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या चांगलं राहायचं कारण तेच आहे की मला म्हणजे टाकावातून पण चांगल्या गोष्टी दिसतात. हं. सकारात्मक जगण्याचं मला एक परमेश्वरानं वरदान दिलं आहे असं मला वाटतं. नक्की नक्की. की मी चांगलंच गोष्टी बघत नाही किंवा चांगल्याच शोधत नाही. हे चांगल्या सुंदर दिसतात म्हणून ते बघत नाही. माणूस दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं मला वाटतं. असलेल्या गोष्टीमध्ये सौंदर्य शोधणं फार महत्वाचं आहे. किंवा ते ओकिरी देव टाकलाय याचा अर्थ त्या वस्तूचा दोष नाही. नक्कीच. प्रत्येक सुंदर गोष्ट कोणी आणि सुंदर करू शकतो, बरोबर. पण एखाद्या गोष्टीतलं सौंदर्य शोधून ते बाहेर आणणं आणि इतरांना ते दाखवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ही कलाकाराचीच नजर लागती हो त्याला, दुसरं काही नाही. नजर प्रत्येक माणसात एक ना एक कला दडलेली आहे. नक्कीच. फक्त ती स्पार्क होणं गरजेचं आहे. देवानं प्रत्येकाला कुठली ना कुठली दिलेली कला आहे. दिलेलीच असते, अगदी त्याला दुसरी तोड नसते. अगदी बरोबर. त्यामुळे देवानं प्रत्येकाला असं विशेष काहीतरी दिलेलं आहे. तुम्ही बघा फक्त ना, ग्रामीण भागात कितीतरी लोक कलावंत आहेत. खूप आहे. ते ते कलावंतच आहेत सोडा, त्यांच्या जे रक्तातच आलेलं असतं त्या परंपरेनं. पण कितीतरी अशिक्षित माऊली आहेत, किती सुंदर स्वयंपाक करतात सांग. नक्की. किती त्यांच्या हाताला चव चव असते. असते. एक प्रसंग आता मध्ये घडला. हं. एक 100 लोकांचा चहा बनवायचा हं. जमत नाही. आम्ही घरी एक 2-3 माणसं आहेत, तेवढाच चहा बनवतो. हं, हं. असं नाही ना. हं. जर तीच माऊली असती, तिच्या घरात 4-5 माणसं असती तरी ती म्हटली असती की नाही, मी 100 माणसांचा पण चहा बनवू शकतो. मुठीचं प्रमाण असतं त्यांचं. अगदी बरोबर. तू त्याची मुठीचा अंदाज चुकणार नाही. नक्की, नक्की. एवढं स्किल त्यांनी मिळवलेलं असतं, सातत्यानं तेच काम करत. आपल्यातली कला जाणणं खूप महत्त्वाचं आहे, त्याविषयी जागृत होणं खूप महत्त्वाचं अगदी आहे, बरोबर. आणि त्यासाठी स्वतःचे काही प्रयत्न करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. हे आपण सारखं चाचपडून बघितलं पाहिजे की आपण काय चांगलं करू शकतो. जेव्हा आपण असं प्रयत्नशील राहतो तेव्हा नक्कीच आपल्याला काहीतरी सापडतं. अगदी बरोबर आहे. मग ते
तुम्ही कुठलंही काम करा, ते स्वयंपाक असेल किंवा कला असेल, गायन असेल, वादन असेल, नृत्य असेल, नाट्य असेल, कोणतीही कला असेल. आपल्या भारतामध्ये इतकं वैविध्य आहे कलेमध्ये सुद्धा. आता गुजरात, राजस्थानसारखे जे भाग आहेत, तिथल्या ज्या स्त्रिया आहेत, अशिक्षित आहेत, पण इतकं सुंदर विणकाम, इतकं सुंदर जरीचं काम, इतकं सुंदर त्या टिकल्यांचं काम करून अगदी त्या बरोबर. जे फॅब्रिक बनवतात, हस्तकौशल्यानं बनवलेल्या गोष्टींना खूप महत्त्व आहे. कारण त्यामध्ये कलाकाराचं स्किल दडलेलं असतं. कलाकाराचं तुम्ही म्हटल्यासारखं त्याचं प्रेम दडलेलं असतं आणि आता तेच त्याला सुंदर बनवत असतं. माझ्या घरी वाकळा म्हणजे गोधड्या, आम्ही वाकळा म्हणतो त्यांना. हां. पण त्या वाकळा शिवताना पण त्यांचं एवढं छान स्किल असायचं. हातानं पूर्ण करायचं शिवून त्या वाकळा 10x10च्या वाकळा. रंगसंगती इतकी सुंदर केलेली अगदी असायची. त्याच्यावरती ते गुणिले चिन्ह, अधिकचे चिन्ह असे रंगीत कापडाची टून करायच्या. परंतु एवढंच नव्हे तर त्या गोधडीमध्ये ऊब कशी राहील, मग त्यामध्ये कुठल्या प्रकारची कापडे वापरायला पाहिजेत, म्हणजे सुती वापरायला पाहिजे, टेरिकॉट वापरायला पाहिजे, हे त्यांना ज्ञान होतं. ज्ञान आणि ते सुती वापरायचे. सुती कापडाला जी ऊब असते ना, तशी टेरिकॉटला नसते. ते कुठल्या पुस्तकांनी त्यांना नाही, शिकवलेलं नाही. हे त्यांना जीवन शिक्षण म्हणजे त्यांच्या अनुभवातूनच शिकत गेलेले आहे ते. मग हे काय कमी आहे का? आज शहरातली माणसं म्हणतात स्वयंपाक आम्हाला चुलीवरचा खायचा आहे. नाही ना. नक्कीच नक्कीच. या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या मातीशी नाळ जोडलेल्या गोष्टी आहेत. आणि हस्तकला किंवा कुठलीही कला असो, त्या कलेमध्ये जीव ओतून, प्राण ओतून त्या कलाकारानं ती कलाकृती बनवलेली असते आणि म्हणून तिला जास्त महत्त्व आहे खरं तर. अगदी बरोबर. आणि त्या कलेला काही कुठल्या डिग्रीची गरज गरज नसते. नसते. आणि कुठलाही कलाकार पुस्तकातून घडत नसतो खरं तर. अगदी बरोबर. कलाकार हा मुळात स्वतः कलाकार असावा लागतो, तेव्हा तो त्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो. अगदी कोणतीही कला असेल, तुम्ही सातत्यानं त्याची उपासना, त्याची साधना करत गेला ना, तुम्हाला समजत जातं की माझ्यात उणिवा काय आहे. दुसऱ्याने सांगायची गरज पण नाही. आपल्यात उणिवा काय आहे हे आपल्याला चांगले माहीत असतात. आपल्यात चांगल्या गोष्टी काय आहेत हे आपल्याला माहीत असतात. आणि उणिवा दूर करून आपण चांगलं शोधत गेलो. आता मी म्हणजे काष्टशिल्प असतील किंवा पिंपळपानावरील पेंटिंग असेल, हे करत असताना सतत मला मागच्या वेळी काय अनुभव आले, पुढं अजून मला त्यात काय करत गेलं पाहिजे, हे मी स्वतःच अनुभवत असतो किंवा शिकत असतो. नक्कीच. आणि त्यातून मग पुढं त्या झालेल्या चुका दुरुस्त करायच्या, पुढं अजून नवीन मला त्यात काय दाखवता आलं पाहिजे, अजून त्यात कुठली निर्मिती वेगळी, अजून कला निर्मिती, अजून वेगळं काय करता येईल, हे सतत शोधत असतो, सतत चिंतन मनन करत असतो. आणि तशा पद्धतीनं खरंच चांगलं गोष्ट घडत जाते. आपण सातत्य एखाद्या कामात ठेवलं तर नक्कीच त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळतो. नक्कीच नक्कीच. कसं आहे, कला ही कलाकाराला समृद्ध बनवत असते. अगदी बरोबर. आणि त्या कलेतून तो कलाकार समृद्ध बनत जात असतो. पण त्या कलेची साधना करणं तितकंच गरजेचं आहे. साधना, त्याची सर्जनशीलता, म्हणजे नवनिर्मिती त्या ह्याच्यात की आहे तेच करत न करता त्याच्यात सतत नवनिर्मिती, अजून काही वेगळेपण आहे. ते वेगळेपण आपले सर्वांना साध्य करता आलं पाहिजे. नक्कीच. त्याच गोष्टी न करता प्रत्येक कलाकृती घडवताना त्यात नाविन्य काय आहे, अजून काय वेगळे आहे, हे बघणं गरजेचं आहे. कारण निसर्ग इतका समृद्ध आहे, तो इतकं भरभरून आपल्याला देतोय. फक्त तिथं जाऊन शोधणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यातून नवीन नवीन काही आपल्याला मिळतंय का, याचा शोध घेणं फार महत्त्वाचं आहे. शोधक वृत्ती फार महत्त्वाची असते कलेमध्ये. तुम्ही आता सर पिंपळपान झालं, पेंटिंग झालं, काष्ठकलाकृती झाली, याच्यानंतर तुम्हाला अजून कशामध्ये अजून इंटरेस्ट आहे? आता तुम्हाला गंमत वाटेल की माझ्याकडे वेगवेगळे संग्रह आहेत. माझ्याकडे नृत्याचं, शास्त्रीय नृत्य जे आहेत आपले, त्याचे फोटोग्राफ्स आहेत. जवळजवळ एकाच नृत्याचे 10-12 फोटोग्राफ्स, म्हणजे वेगवेगळ्या भावमुद्रा असलेल्या आहेत. नृत्याविषयी माहिती येत होती. तर त्याची वर्षभर मी कात्रण काढत होतो. त्यामध्येच जगातील सगळे जे वेगवेगळे म्युझियम आहेत त्याची कात्रण जमा केली. त्याचबरोबर माझ्याकडे आता जवळजवळ हजारो चित्रकारांची, म्हणजे भारतीय चित्रकार, पाश्चिमात्य चित्रकार यांची पेपरला आलेले माहितीचे कात्रण संग्रह मी केलेला आहे. त्याचबरोबर मी आता जे कलावंत आहेत त्यांच्या सह्यांचा संग्रह करतोय. एवढंच नव्हे, तुम्ही नेल पेंट लावत असता त्याच्या बाटलीचं संग्रह करते, वेगवेगळ्या आकाराचे. असे वेगळे आदरणीय कवी विठ्ठल वाघ सरांनी त्यांनी वेगवेगळ्या काडीपेटींचा संग्रह केलेला होता. आणि हे ज्यावेळी माझे संग्रह बघितले किंवा कला बघितली, त्यानंतर त्यांनी ते हजारो काड्यापेटीचा संग्रह मला भेट दिलाय. तो एक माझा खूप चांगला मोठा संग्रह मला त्यांनी दिलेला आहे. हा ठेवाचा आहे तो. कारण पूर्वीचे ती काडीपेटी नाही
तर त्यावेळची असणारी संस्कृती कशी बदलत गेली आणि त्यानुसार त्या काड्यापेटीवालेली जी चित्र बदलत आहेत गेलीत. बरोबर ही बदलत गेलेत. बरोबर आहे अगदी. आणि ती चित्र मग त्यामध्ये वेगळे आहे, म्हणजे रामायण महाभारत त्याच्या किंवा वेगळे पूर्वीचे जे अभिनेते आहेत, हिरोईन आहेत, त्यांचे फोटो हो. किंवा पक्ष्यांचे, फुलांचे, प्राण्यांचे असे वेगळे चित्र आहेत ते, आणि असे हजारो आहेत. एवढेच नव्हे तर बाहेरच्या देशातील पण त्यात आहेत काड्यापेट्या. अरे वा, आणि हा खूप मोठा संग्रह ठेवा मला त्यांनी दिलेला आहे. नक्कीच नक्कीच. मग ती चित्र पण बोलून जातात, काहीतरी बरोबर. सांगतात, आपणाला इतिहास सांगतायत ती. हा, म्हणजे ती कशी बदलत गेली, म्हणजे पूर्वीचं काय हे असेल, कारण पूर्वी असणारा तो पाण्याची मोटर होती ना, हो आता मोटर आल्या. हो ते विहिरीतून बैलानं मोटर आखली जायची आणि ते पाणी बाहेर यायचं पकायला, ते पाणी परत पाटानीच येत. मग ती चित्र आहेत. मग त्यावेळेचं असणारा तो काळ सगळा दर्शवत असतात ही बरोबर चित्र. आहे. आणि नंतर जहाजाचं चित्र आलं त्या त्याच्यावर. काळानुसार कशी बदलत गेले. नक्कीच नक्कीच. प्रत्येक कलाकृती बघण्यात खूप मजा असते खरं तर, अगदी, कारण अगदी. त्याच्या पाठीमागे एक छानशी एखादी कथा दडलेली असते, हो, एखादी हो, घटना दडलेली नक्कीच. असते. किंवा आणि त्यावेळेचा जो असणारा काळ आहे तो त्या चित्रात आलेला असतो. प्रत्येक चित्रकाराची चित्र सुद्धा खूप बोलकी असतात. त्या चित्रकाराला काहीतरी त्यातून सांगायचं असतं, काहीतरी message बोलायचं द्यायचं असतं. असतं. फक्त आपल्याला ते बघता आलं पाहिजे. चित्र वाचता आलं नक्कीच. पाहिजे. जसं आपण कथा कादंबऱ्या वाचतो त्यात ते मांडलेलं असतं, पण एक चित्र हजारो शब्द तुम्हाला, हजारो विचार त्यातून देत असतं. मग एक कला शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसाठी हा पण खूप मोठा ठेवा आहे आणि तुम्ही त्यांना हे देऊ शकता. आणि जे तुमच्या हाताखाली विद्यार्थी घडतायत आत्ता, त्यांनाही तुम्ही नजर देत आहात. आता अलीकडे बघितलं, एवढं विध्वंसक कृती वाढायला लागली मुलांच्यात, किंवा प्रत्येक गोष्टीत इव्हेंट, सगळं असं भडकपणा, किंवा असं साध्या साध्या गोष्टीला, म्हणजे वाढदिवस असला तर तो कशा पद्धतीने साजरा करावा आणि किती इव्हेंट त्याचा करावा, किती त्याचं हे करावं, ह्याला काहीतरी मर्यादा पाहिजे. आणि आता झालंय कसं, कलाविषयीच मारायला लागले. खरं तर प्रत्येक शाळेत, प्राथमिक शाळेपासून कला शिक्षक नेमला पाहिजे. कारण विद्यार्थी संवेदनशील बनवणं, सर्जनशील, नवनिर्मित करणारा बनवणं ही आज काळाची गरज आहे. नक्कीच. अलीकडं वाढलेलं जे विध्वंसकपणा आहे हे कुठंतरी थांबवायचं असेल तर ह्या मुलांना कुठल्या तरी कलेत गुंतवणं गरजेचं आहे. आणि हे शासनानं याचा विचार करून ते करणं गरजेचं आहे. प्रत्येक शाळेमध्ये एक तरी कला शिक्षक नेमणं गरजेचं आहे. चांगल्या मुलांच्या मनावरती संस्कार घडले व्हायला पाहिजे, कलेचे संस्कार झाले पाहिजे. आणि या कलेच्या संस्कारामुळेच तो संवेदनशील व्यक्ती माणूसही बनेल. नक्कीच. आणि जो संवेदनशील माणूस असेल त्याला पुढच्याचं, दुसऱ्याचं दुःख कळतं. नक्की नक्की. म्हणून मन, मेंदू आणि मनगट हे निरोगी राखायचं असेल तर एक कला शिक्षक, एक क्रीडा शिक्षक प्रत्येक शाळेत नेमणं गरजेचं आहे. नक्की. आणि असं झालं तर येणारी पिढी ही संवेदनशील, सक्षम, चांगले आरोग्यदायी बनेल असं मला वाटतं. नक्कीच सुसंस्कार बनेल असं मला वाटतं. कारण पूर्वी बघा ना तुम्ही, कुठलंही माध्यम घरात नव्हतं, एक माध्यम होतं आजी. आणि आजी जे सांगायच्या गोष्टी त्यातून न कळत आपल्यावरती संस्कार बीजे रोवली जायची. किंवा श्रावण महिन्यामध्ये ग्रंथ वाचले, पोथी वाचल्या जायचा, ग्रंथ वाचला जायचं. या ग्रंथातून न कळतपणे आपल्यावरती संस्कार, एकत्र कुटुंबाचे संस्कार व्हायचे. हे आता होत नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला, एकमेकाशी आपण बोलत नाही, विचाराची देवाणघेवाण होत नाही. पूर्वी जर खेळताना एखादा आपला मित्र पडला तरी पटकन काळीज हालायचं. गावात एखादी घटना घडली तरी सगळी उन्मळून जायची, म्हणजे अस्वस्थ व्हायची. म्हणजे जसं मातीचा डेरा पाजरतो तशी पाजरायची माणसं. एवढी संवेदनशील होते. मग आता आपण एवढं का हरवत निघालो ही संवेदनशीलता? बरं, शेवटी आपण घेऊन काय जाणार आहे? काहीच नाही, सगळे इथंच राहणार. बरं, ज्या गोष्टी आपण घेऊन जाऊ शकत नाही त्यासाठी आपण भांडत बसतो, त्यासाठी मारामाऱ्या करतो. कशासाठी? आपण घेऊन काय जाणार? घेऊन काय आलो ना, घेऊन काय जाणार? रिकाम्या हाती आलो, घेऊन फक्त एक जाईल की आपलं काम नक्की मागं ठेवून जाईल, तेवढंच राहील. चांगली जी आपण कामं केलेली असतात ती आपली मागे राहतील. नक्कीच. आणि हे प्रत्येकाला समजायला पाहिजे. हे तर करतोयच, पण मी सामाजिक काम पण आम्ही करत असतो. जाणीव ग्रुप माध्यम, माझ्या जाणीव ग्रुप म्हणून मी नाव दिलं. माझ्या जाणीव म्हणजे सगळ्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे. पुढच्याला काय त्रास होतो हे जर कळायला पाहिजे. मग त्या माध्यमातून आम्ही चांगले मित्र एकत्र येऊन, ऊसतोड कामगार असतील, निराधार महिला असतील, अनाथ आश्रमातली मुलं, काय त्या मुलांचा दोष आहे सांगा की? त्यांनी काय भविष्य बघायचं येणाऱ्या जगात? त्यांची काय चूक? त्यांची काय चूक?
आणि मग समाजामध्ये दुःख वेदना सहन सहन करायचं आहे. करायच्या नंतर. नाही ना बरोबर ते. मग अशा लोकांसाठी आम्ही काम करत असतो. दर 31 डिसेंबरला आम्ही असे लोक शोधून त्यांना आर्थिक मदत वस्तूच्या स्वरूपात किंवा संसार उपयोगी वस्तू देऊन आम्ही त्यांच्यासोबत हे 31 आणि नवे वर्षाची सुरुवात करत असतो. हातभार लावत असाल अगदी. त्यांना. खूप चांगली गोष्ट आहे सर. तुम्ही एक शिक्षक म्हणून आता ज्या तळमळीनं बोलात, एक कलाकार म्हणून ज्या तळमळीनं बोलात, खरं तर अशा शिक्षकांची आजच्या पिढीला खूप गरज आहे. आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये ही संवेदनशीलता एक कलाकार म्हणून, एक विद्यार्थी म्हणून जागृत होणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे खूप चांगली सुसंस्कारित पिढी घडेल. सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या कलेबद्दल, तुमच्या प्रवासाबद्दल, या कलेमधल्या आमच्याशी बोललात. खूप मनमोकळेपणानं आमच्याशी संवाद साधलात. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सगळ्या श्रोत्यांतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमात आज आपण काष्ठशिल्पकार अशोक जाधव सर यांच्याशी संवाद साधला. एक शिक्षक म्हणून, एक कलाकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून त्यांचा आजपर्यंतचा आपण प्रवास जाणून घेतला. आज या मुलाखतीचा अंतिम भाग आम्ही प्रसारित केला. आजचे पाहुणे या कार्यक्रमातून आता मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास दरंडेकर यांना निरोप द्या. पुन्हा भेटूया. नमस्कार.